करून त्यांच्याकडून पैसे उकळायचे। आता आपण पाहतोय की किती आरोपी हे आहेत। आपण पाहतोय हे सगळे आरोपी आहेत आणि या आरोपींना पोलीस आता घेऊन निघालेले आहेत। गुजरातचं हे सगळं गुजरातचे हे आरोपी असल्याचं पहिल्यांदा समजतंय। 100 पेक्षा जास्त आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। पुणे सायबर पोलिसांची ही मोठी कारवाई म्हणावी लागेल। खरं तर पहाटेच्या सुमारास ही सगळी कारवाई पुणे पोलिसांच्या सायबर शाखेने ही सगळी मोठी कारवाई केलेली आहे आणि आता पोलिसांना ताब्यात घेऊन निघालेचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज पहाटे ही सगळी कारवाई केलेली आहे। यांच्याकडून जवळपास 41 मोबाईल फोन आणि 60 पेक्षा अधिक लॅपटॉप देखील जप्त करण्यात आलेले आहेत। ही कंपनी आहे मॅग्नेटियल बीपीएल अँड कन्सल्टंट। ही जी कंपनी आहे या कंपनी रात्रीच्या वेळी सुरू होती आणि यामध्ये 100 पेक्षा अधिक तरुण तरुणी काम करत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती। खरं तर ही जेव्हा माहिती मिळाली तेव्हा पोलिसांनी पहाटेच्या वेळी या ठिकाणी छापा टाकला आणि छापा टाकून इथल्या जे लोक आहेत, हे क्राईम करणारे जे लोक आहेत, यांना ताब्यात देखील घेतलेलं आहे। यांचं जे मुख्य काम होतं ते अमेरिकेतील लोकांना जे आहेत ते ब्लॅकमेलिंग करायचे, डिजिटल अरेस्ट केलेलं आहे तुम्हाला असं सांगून ब्लॅकमेलिंग करायचे आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचे। खरं तर ही जी कंपनी आहे आणि या कंपनीचा जो प्रमुख आहे तो गुजरातचा असल्याची माहिती समजते आणि आता पोलिसांनी यातील जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात देखील घेतलेला आहे। पुणे पोलिसांचे जे बडे अधिकारी आहेत ते यावर दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेऊन माहिती देखील देणार आहेत। आता जर आपण पाहिलं तर पोलिसांकडून आता देखील छापेमारी सुरू आहे। जे या ठिकाणी आरोपी सापडलेले आहेत त्यांची चौकशी देखील सुरू आहे। त्यांच्याकडून ज्या वस्तू त्या गुन्ह्यासाठी वापरले गेलेले आहेत, म्हणजे ब्लॅकमेलिंग करण्यासाठी लॅपटॉप वापरले असतील किंवा महागडे मोबाईल वापरले असतील, हे सगळे पुणे पोलिसांच्या सायबर शाखेने आता जप्त केलेला आहे आणि सखोल चौकशी ह्याची सुरू आहे। कोट्यावधी रुपयांचं ब्लॅकमेलिंग आणि घोटाळा केला असल्याचा यातून माहिती समजते। सगळे गुजरातचे हे सगळे प्रमुख आहेत आणि गुजरातवरून हे सगळं रॅकेट सुरू असल्याचं देखील पोलिसांकडून माहिती दिली जाते। मात्र अधिकृतरित्या यांनी किती लोकांना फसवणूक केलेली आहे, यातून किती पैसे कमवलेले आहेत, याबाबत आपल्याला दुपारी माहिती समजणार असली तरी सध्या जी प्राथमिक माहिती समजते ते गुजरातचा जो प्रमुख आहे या कंपनी, अजून देखील आपण दाखवतोय मॅग्नेटियल बीपीएस अँड कन्सल्टंट LLP ही जी कंपनी आहे, ही कंपनी आहे। आपण जर ही वास्तू जर बघितली, खराडी परिसरात 9व्या मजल्यावर ही मोठी बिल्डिंग आहे। हे सगळे पडलेलं आहे, अजून देखील अंडर कन्स्ट्रक्शन ही सगळी बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगचं काम सुरू असल्याचं दिसते आणि या ठिकाणी हे जे दरवाजे दिसतो याच्या आतमध्ये ब्लॅकमेलिंगचा, सायबर क्राईमचा सगळा धंदा सुरू होता आणि रात्रीच्या वेळी हे सगळं काम सुरू असायचं। 100 ते 120 लोक या ठिकाणी काम करत होते आणि पुणे पोलिसांनी पहाटेच्या वेळी, पुणे पोलिसांची जी सायबर शाखा आहे त्यांनी पहाटेच्या वेळी या ठिकाणी छापा टाकला आणि छापा टाकून या ठिकाणी जे आहे ते सगळ्या वस्तू ताब्यात घेतलेल्या आहेत। लॅपटॉप, मोबाईल आणि त्या आरोपींना आता घेऊन पुणे पोलीस चाललेले आहेत। कोट्यावधी रुपयांची फसवणूक या लोकांनी केली असल्याचा पुणे पोलिसांना शंका आहे आणि त्यानुसार तपास देखील सुरू आहे। दुपारी याबाबत पुणे पोलिसांचे बडे अधिकारी पत्रकार परिषद घेऊन माहिती देखील देणार आहेत। मात्र सायबर पोलिसांची सगळ्यात मोठी कारवाई जी आहे ती आता आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुशांतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।